महापुरुषाच्या छायेत आज जांभवणे गावात महापुरुषाच्या छायेत सारे भक्त मानव जन्म शिकवणे गेले संतांना नामाविना नाही उद्धार। या कलियुगात जर आपल्याला करायचं असेल या कलियुगात आपल्याला करायचं असेल तर त्या परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आपल्याला। आणि त्या नामस्मरण या ठिकाणी महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। एकदा जोरदार टाळ्या द्यायसाठी होता। भजन ऐकण्यासाठी आता कोण नाही कमी झाले पण खूप गर्दी बघून मला खूप आनंद वाटला। तर बघा हरिनामाचा घ्यावा तुम्ही ध्यास होईल मानव जन्म थोर शिकवून गेले संतजन नामाविना नाही उद्धार। परमेश्वराची भक्ती जर तुम्ही कराल सांग सकाळ तर काय आवश्यक तुमच्या आयुष्यात दुःख काय येणार सुख आणि सुख ते नामस्मरण किंवा ती भक्ती कशी करायची तर ती निस्वार्थपणे भक्ती झाली पाहिजे। मनात कुठचाही स्वार्थ कुठचाही लोभ जेव्हा गेले देवाकडे माका एक गाडी भैया बाबा एक गाडी देवा असा नाही। निस्वार्थपणे जर तुम्ही त्या परमेश्वराजवळ जाऊन भक्ती केलात तरच तो ते तुम्हाला पावत। म्हणजे बोलण्यात आलं म्हणून सांगतोय तुम्हाला एक गीतामध्ये भगवद्गीतेत श्लोक आहे अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गत्म्यता सर्वारंभ परित्यागी योमंत भक्त समेप्रिय। त्या श्रीकृष्णाने काय सांगितलंय श्रीकृष्णाने असं सांगितलंय की माझी भक्ती तुम्ही करत असाल तर ती निस्वार्थ मनात स्वार्थ कुठचाही ठेवून नको करू निस्वार्थपणे करा तर मी तुम्हाला 100% पावलो। आणि म्हणून म्हणतोय बघा शिकवून गेले संतना नामाविना नाही उद्धार नामाविना नाही उद्धार मनोभावे हे भक्तजन करी की तुझा जय जयकार सारे भक्त रे जमली
पाठीमागे मला बसलाय, जास्त वेळ नाही घेतला. कलियुग हे कलियुगच असं आहे. भाव भावाचा वैरी झाला, पैशाने सगळ्यांना भुलवून टाकलाय. पैसा आला तो कोणाला विचारत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगणं जे काही सांगणं आहे भजनाच्या माध्यमातून की पैसा हे लोक काय ठेवू नका, जाताना काय घेऊन जायचं नाही आपल्याला, बरोबर की नाही? हात वर रिकामीच जाऊचा. त्यामुळे माणसाने माणसाची माणुसकी जपा, हे जेवढं सांगतोय. थोडक्यात गजल घेतो थोडंसं. पैशाने भुलवीन मानसाला, भाव भावाचा वैरी झाला. आणि शेवटी एक विनंती करतोय की आजचा तरुण वर्ग खूप वाया जातोय, वाम मार्गाला जातोय. तर माझ्या भावांनो, बहिणींनो, त्या वाम मार्गाला न जाता तुम्ही सद्मार्गी जा. आणि म्हणूनही तुम्हाला मी ईश्वराच्या विनंती करतोय